नमस्कार मित्रांनो, 1 मे 2026 पासून संपूर्ण देशभरामध्ये जनगणनेला सुरुवात होत आहे. आपण देखील या जनगणनेमध्ये सहभागी होऊ शकतो. होय, आपण देखील आपल्या मोबाईलवरून घर बसल्या आपण आपल्या स्वतःच्या कुटुंबाची गणना करू शकतो. अर्थात स्वगणना आपण करू शकतो. ही स्वगणना करण्याचा कालावधी आहे दिनांक 1 मे 2026 ते 15 मे 2026 पर्यंत. स्वतःची स्वगणना कशा पद्धतीने करावायची पाहूया संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. परंतु त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये गुगल ओपन करून त्यामध्ये दिलेली वेबसाईट एंटर करा आणि सर्च करा. त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. त्यानंतर या ठिकाणी दिलेल्या लिस्टमधून आपला स्टेट निवडा व या ठिकाणी खाली दिलेला कॅप्चा फिल करायचा आहे. कॅप्चा फिल केल्यानंतर त्या ठिकाणी व्हेरीफाय अँड प्रोसीड यावर ओके करायचं आहे. प्रोसीडवरून पुढे आल्यानंतर या ठिकाणी वेलकमचा असा मेसेज येईल, त्यामध्ये ओके करा. पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपण निवडलेले आपले राज्य या ठिकाणी दिसेल. त्यानंतर या ठिकाणी हेड ऑफ हाऊस होल्ड म्हणजेच कुटुंब प्रमुखाचं नाव लिहायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी खाली मोबाईल नंबर टाकावायचा आहे. या ठिकाणी ईमेल ID टाकावायची आवश्यकता नाही. त्यानंतर या ठिकाणी व्हेरीफाय अँड प्रोसीडवर ओके करा. ओके केल्याबरोबर या ठिकाणी आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP पुढे एंटर करावायचा आहे. परंतु त्या अगोदर या ठिकाणी आपली भाषा निवडायची आहे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्या भाषेतनं आपल्याला प्रश्न अधिक कळणार आहे तीच भाषा या ठिकाणी निवडायची आहे आणि एकदा निवडलेली भाषा पुन्हा बदलता येणार नाही. त्यानंतर या ठिकाणी आलेला OTP टाकावायचा आहे आणि व्हेरीफाय OTP वर ओके करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता की स्वगणनेसाठी आपल्याला सोप्या आणि फक्त 6 स्टेप्स कंप्लीट करायचा आहेत. या ठिकाणी आपला जिल्हा निवडून खाली पिनकोड एंटर करायचा आहे आणि खाली दिलेल्या नकाशामध्ये आपल्या घराचं लोकेशन अचूक दाखवायचं आहे. आपल्या घराचं अचूक लोकेशन फिक्स झाल्यानंतर या ठिकाणी जतन करा आणि पुढे जा यावर ओके करून पुढे जायचं आहे. आलेल्या इंटरफेसमध्ये आपल्या घराचं लोकेशन अचूक असल्याची खात्री करायची आणि होयवर ओके करायचं आहे. आपल्या घराचं लोकेशन चुकीचं असेल तर रिसेटवर ओके करून पुन्हा एकदा आपण लोकेशन फिक्स करू शकता. यामध्ये आपल्याला आपल्या घराचं तपशील विचारलेला आहे. यामध्ये मुख्यत्वे घराची जमीन, भिंती आणि छप्परसाठी कोणते साहित्य वापरले आहे ते याबाबतचा योग्य पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर खाली घराची स्थिती कशी आहे यातील योग्य पर्याय निवडून माहिती जतन करून पुढे जावर ओके करायचं आहे. मध्ये कुटुंब प्रमुखाची माहिती भरावायची आहे. यामध्ये कुटुंबात राहणाऱ्या एकूण व्यक्तींची संख्या, आपण निवडलेली भाषा, कुटुंब प्रमुखाचे लिंग तसेच जात, त्यानंतर निवासासाठी योग्य खोल्यांची संख्या या ठिकाणी टाकायची आहेत. त्यानंतर खाली कुटुंबात राहत असलेल्या विवाहित जोडप्यांची संख्या टाकून जतन करा व पुढे जावर ओके करायचं आहे. त्यानंतर पुढच्या स्टेप्समध्ये कुटुंबात उपलब्ध असलेल्या सोयीबाबतची माहिती भरावायची आहे. यामध्ये पिण्याचे पाण्याचे स्रोत, प्रकाशाचे स्रोत, शौचालय व त्याचा वापर, स्वयंपाकघर व LPG कनेक्शन आहे अथवा नाही, त्यानंतर स्वयंपाकासाठी वापरात येणारे इंधन इत्यादी माहिती भरून जतन करा व पुढे जावर ओके करून पुढे जा. स्वगणनेच्या शेवटच्या आणि 6व्या स्टेप्समध्ये कुटुंबाने धारण केलेल्या मालमत्तेचं वर्णन करावायचं आहे. यामध्ये रेडिओ, TV, मोबाईल, सायकल, मोटारसायकल, कार, जीप, व्हॅन व इतर व्हेकल्स आहे का याबाबतची माहिती द्यायची आहे. त्यानंतर कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य कोणते इत्यादी माहिती भरून जतन करा व पुढे जावर ओके करावायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपण भरलेली सर्व माहिती दिसेल. ही माहिती एक नव्हे तर 2 वेळेस तपासा, चेक करा, बरोबर असल्याची खात्री करा. यात काही बदल करायचा असेल तर संपादित करण्यासाठी मागे जावर ओके करून आवश्यक माहितीत बदल करून एडिट करून घ्या किंवा तुम्हाला नंतर सबमिट करायचं असेल तर मसुदा म्हणून जतन करा यावर ओके करा किंवा सर्व माहिती बरोबर असेल तर पुष्टी करा व सादर करावर ओके करून सबमिट करा. मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला भरलेल्या माहितीत कोणताही बदल करता येणार नाही याची नोंद घ्या. स्वगणनेची माहिती सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक SC ID मिळेल. त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा ती ID लिहून ठेवा आणि जेव्हा प्रगणक आपल्या कुटुंबाच्या सर्व्हेसाठी येतील त्यावेळेस त्यांना हा SC ID द्यायचा आहे आणि आपली जनगणना पूर्ण करावायची आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, आपल्याला दिनांक 1 मे 2026 ते 15 मे 2026 दरम्यान स्वगणना पूर्ण करावयाची आहे. त्यानंतर प्रगणक व्हिजिट करून जनगणना पूर्ण करणार आहेत.